नमस्कार. महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक 27 मार्च 2026चा शासन निर्णय. सेवार्थ प्रणालीमध्ये सर्व नियमित शासकीय अधिकारी कर्मचारी यांची माहिती भरण्यात आलेली आहे. सदर माहितीनुसार अधिकारी कर्मचाऱ्याचे वेतन आहारित होत असते. सदर माहितीमध्ये त्यांच्या बँक खात्याच्या माहितीसोबतच संबंधित कर्मचाऱ्यांचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक नोंदविलेला आहे. एकंदरीतच पूर्ण माहितीमध्ये कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांची दुबार माहिती सेवार्थ प्रणालीत नोंद होऊ नये. तसेच कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यास दुबार वेतन अदा होऊ नये याकरता शासनाने ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार सर्व प्रशासकीय विभागातील सर्व अधिकारी यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे. शासन परिपत्रक. सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी माहे एप्रिल 2026 देय मे 2026च्या वेतन देयका अगोदर ई-KYC पूर्ण करावयाची आहे. सदर ई-KYC पूर्ण न केल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे माहे एप्रिल 2026 देय माहे मे 2000चे वेतन आहारित करण्यात येणार नाही. सदर ई-KYC पूर्ण करण्यापूर्वी अधिकारी कर्मचारी यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न असलेले बँक खाते सेवार्थ प्रणालीत अद्ययावत केले असले पाहिजे. सेवार्थ प्रणालीत उपलब्ध असलेले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल तर खाते त्वरित बदलण्यात येऊन सेवार्थ प्रणालीत आधार क्रमांकाशी संलग्न असलेले बँक खाते अद्ययावत करण्यात यावे. तसेच सेवार्थ प्रणालीत नोंदविलेला पॅन क्रमांक चुकीचा असल्यास नोंदवण्यात आलेला पॅन क्रमांकाची दुरुस्ती करून अद्ययावत करण्यात यावा. सदर ई-KYC अधिकारी कर्मचारी यांनी व्यक्तिशः पूर्ण करून त्यांचे प्रमाणपत्र अधिकाऱ्यांच्याकडे जमा करावयाचे आहे. असे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सेवार्थ प्रणालीत देण्यात आलेली ई-KYC अपडेशन रिपोर्टमध्ये सदर अधिकारी कर्मचारी यांची नोंद करावयाची आहे. सदर नोंद करताना ई-KYC अन्वये पडताळणी करण्यात आलेल्या बँक खात्याचा तपशील व सेवार्थ प्रणालीत नोंदवण्यात आलेल्या बँक तपशील या दोहोंमध्ये साम्य असल्यास सदर नोंद घेण्यात यावी. अन्यथा प्रथम ई-KYC केल्याप्रमाणे सेवार्थ प्रणालीत बँक खात्याचा तपशील अद्ययावत करण्यात यावा. सदरचे परिपत्रक हे सर्व जिल्हा परिषद मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय प्राथमिक माध्यमिक शाळा तसेच शालेय शिक्षण विभाग, शालार्थ प्रणाली, महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये, कृषी विद्यापीठे यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित महाविद्यालये, संस्था, आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या मान्यताप्राप्त व अनुदानित आश्रमशाळा व संस्था, वैद्यकीय विद्यापीठ व उच्च व तंत्रशिक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील संस्था यांना देखील लागू राहील. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे. हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. यानंतर या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2022 27 मार्च 2026 नुसार एक KYC करण्यासाठीचा फॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्याचे पूर्ण नाव, नेमणूक, बँकेचे नाव, बँकेच्या शाखेचे नाव व पत्ता, बँक खाते क्रमांक, बँक खाते प्रकार, यामध्ये सेविंग अकाउंट आहे का करंट अकाउंट आहे, IFSC संकेतांक, पॅन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर,
त्यानंतर अधिकारी किंवा कर्मचारी यांची सही, दिनांक व शेवटी बँकेचे प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की वरील माहिती मी तपासून पाहिली असून ती योग्य आहे आणि त्यांची KYC झालेली आहे. या ठिकाणी शाखा प्रमुख, बँक शाखेचे नाव व शिक्का अशा पद्धतीने KYC पूर्ण करण्यात यावी. धन्यवाद.